Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फोर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत परवराची भाजी. हे बघा, अशी असतात परवर. त्याचे मी असे उभे काप काढलेत. हे थोडेसे आहेत, ते तुम्हाला दाखवण्यासाठी काढले होते. त्यातला जो गर आहे तो मी असा बाजूला काढला आहे. बघा, हा गर त्याचा मधला काढून घेतला आहे. आणि आता त्याची मी एक वेगळ्या प्रकारची भाजी करणार आहे. ही भाजी बहुतेक कोणाला माहीत नाही आहे, म्हणून मी ही तुमच्यापर्यंत आणली आहे. ती कशी चिरायची ते पण मी तुम्हाला सांगतो. आता बघा, आता हे जे परवर आहे त्याचं मागचं पुढचं देठ काढायचं. उभं कापायचं. हे बघा असं. आणि त्याचं आतलं जे गर आहे तो काढून घ्यायचा. आणि आपण जसे चिप्स काढतो उभे, तसे ते चिप्स काढायचे. ही भाजी बिरड्यामध्ये सुद्धा छान लागते, कडधान्यांमध्ये वगैरे. पण हे जर भाजी ही टाकलीत, फळ हे परवराचं फळ म्हणता येईल त्याला, ते टाकल्यावर सुद्धा छान लागते ती. ही आम्ही एकदा केली होती भाजी, म्हणून म्हटलं ही तुम्हाला माहिती नसेल तर. कारण ही सहसा भाजी मुंबई साईडला आणि जैन, मारवाडी, गुजराती वगैरे ही लोक हे भाजी खातात. हे बघा, त्यातला गर आपण परत काढून घेतला. तो काही इझिली हाताने काढलात ना अंगठ्याने तरीसुद्धा तो निघून जातो. अंगठ्याने किंवा तुमच्याकडे जर सोलर असेल त्याने असा गर काढलात तरीसुद्धा चालेल. हा बघा, त्यासाठी आपल्याला लागेल कांदा आणि काय लागेल फोडणीचं साहित्य: ओलं खोबरं, कढीपत्ता. तुमच्याकडे जर बटाटा असेल तुम्ही टाकत असाल. काही काना आवडतं, काही काना आवडत नाही. काही जण अशीच भाजी करतात. काही जण काय करतात माहिती आहे, हे जे वरचं कवर आहे ना ते सोलरने असं काढून घेतात, जेणेकरून ते शिजायला इझी पडतं. पण कसं आहे, हे आता कवळं आहे ना, म्हणून मी त्याचं कवर काढलं नाही. जर जुनाट असेल तर त्याचं वरचं कवर आहे ते तासून घ्यायचं, सोलरनी सोलून घ्यायचं कवर. काही जण वाफवून घेतात. वाफवून घेतलं ना, माझं तर मग ते वाफवून घेतलं तर एक प्रकारची चव असते ती कमी होते. हे आता मी स्वच्छ पाण्यात धुवून पुसून घेतलंय, तरी पण परत मी हे पाण्यातून काढणारच आहे. चला, आपण भेटू आता थोड्या वेळाने. हां, पहा, इथे मी 2 कांदे चिरलेत बारीक आणि आपले परवर असे चिरून ठेवलेत. आता मी पॅन ठेवला आहे चुलीवर. त्यामध्ये टाकणार आहे तेल, आपलं गोडं तेल.
तेल तापलं का आपण फोडणीची तयारी करू. आपलं तेल तापलंय. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा हे बघा जिरं, राई थोडीशी जिरं, हळद, थोडीशी हिंग आणि आपला बारीक चिरलेला कांदा. तर तो ह्याच्यात ॲड करतो. कांदा जरा गुलाबीसर आपण करून घेऊ. लगेच आपण त्यामध्ये घालू साधा मसाला 1 चमचा. आता मी उलट्या साईडला बसलो. कलरचा मसाला 1 चमचा. थोडासा जास्तच टाकू, आम्हाला तिखट जरा लागतं. आम्ही भरीला गोडी डाळ करणार आहे, त्यामुळं तिखट काहीतरी हवंच. चांगलं परतून घेऊ. छानपैकी कांदा परतून घ्यायचा. आता आपण त्यामध्ये टाकू आपले चिरलेले हे परवल. हे बाजारात इझी भेटू शकतात. तो घेताना कोवळसर असे बघा. आपण आता याला थोडं पाणी घालायला लागेल आपल्याला. थोडंसं एकदम पण मी भाजी ही सुकी करणार नाही आहे, थोडीशी रस करणार आहे. जरा वेळ जाईल म्हणून. आपण आता ह्याच्यावर मस्तपैकी झाकण ठेवू. मी आता याच्यावर झाकण ठेवतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तरी बघा मंडळी, आपली भाजी तयार आहे. आता मी त्यामध्ये घालणार आहे मीठ. मीठ मी घालायला विसरलो होतो. आता अंदाजे हे बघा, अंदाजे आता मी 1 चमचा मीठ टाकतो. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. भाजी आपण ढवळून घेऊ. हे बघा, आणि आपण वरून त्यावर थोडीशी कोथिंबीर पेरणार आहोत. कारण आज आपल्याकडे कोथिंबीर अवेलेबल आहे. हे बघा, मी आता कोथिंबीर हातानेच कट केले आणि ती मी आता भाजीवरती टाकतो. थोडी 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 थोडी.
थोडीशीच टाकली. आपली भाजी तशी रेडी आहे. आपण 2 मिनटं ठेवू आणि आपली भाजी रेडी आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, थांबा जरा जवळून दाखवतो तुम्हाला कशी भाजी झाली ती. ही बघा, परवराची भाजी. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आज आपले 2000 सबस्क्रायबर पुरे झाले. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपले 2000 सबस्क्रायबर पुरे झाले. चला तर मग, बाय बाय.